मेष राशीचे जे लोक बेरोजगार आहेत त्यांना फेब्रुवारी महिना काहीतरी चांगली बातमी देऊ शकतो नोकरीच्या दृष्टीने. त्याचबरोबर जे व्यावसायिक आहेत त्यांच्या नफ्यामध्ये लक्षणीय वाढ होताना दिसणार आहे. या काळात एकंदरीतच कामात आणि व्यवसायात मेष राशीच्या लोकांची प्रगती होणार आहे असं आपण म्हणू शकतो. कारण फेब्रुवारीचं ग्रहमान जे आहे ते मेष राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने चांगलं ठरणार आहे. नवीन व्यावसायिक करार सुद्धा होऊ शकतात. राजकारण किंवा सरकारी क्षेत्रात गुंतलेल्यांना मान्यता, मानसन्मान, आदर मिळू शकतो. जुने कौटुंबिक किंवा मालमत्तेचे जे काही वाद आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने मोठी पावलं उचलली जाऊ शकतात. मंडळी, फेब्रुवारी 2026 हा महिना मेष राशीसाठी आणखीन काय काय घेऊन आलाय चला जाणून घेऊ. मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बघायची झाली तर उत्पन्नाचं एखादं नवीन साधन तुमच्या समोर येऊ शकतं. महिन्याचा जो उत्तरार्ध आहे अर्थात शेवटचा जो भाग आहे महिन्याचा तो थोडा तुमच्यासाठी महाग ठरू शकतो, कारण तिथे अनपेक्षित खर्च तुमची वाट बघतायत. फेब्रुवारी महिन्यामध्ये असं सुद्धा घडू शकतं की एखादं नवीन काम तुम्ही हाती घेताय किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट घेताय आणि त्यावर भरपूर तुमचे पैसे खर्च होत आहेत, तुम्ही त्यामध्ये भरपूर गुंतवणूक करतायत, हे सुद्धा चित्र बघायला मिळू शकतं. या काळात तुम्हाला इतरांशी असलेला तुमचा जो संवाद आहे त्याकडे लक्ष देण्याची मात्र गरज आहे, कारण संवादातून गैरसमज वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचा स्पष्ट बोलण्याचा स्वभाव आहे मान्य, पण राग आल्यानंतर कुणालाही काही पटकन बोलून जाण्याआधी एकदा विचार नक्की करा. बाकी मेष राशीसाठी फेब्रुवारी महिना आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर तसा ऊर्जावान असणार आहे, पण काही गोष्टीत तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. जसं वाहन चालवताना किंवा ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी सुद्धा किंवा डोळ्यांशी संबंधित समस्या आहेत त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सतर्क राहावं लागणार आहे. कुठलीही गोष्ट अंगावर काढू नका, कुठलंही दुखणं अंगावर काढू नका. नोकरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर फेब्रुवारी महिन्यात तुमच्या कामावर तुमचे वरिष्ठ खुश असतील, तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील, पाठिंबा देतील. त्यामुळेच तुमच्या कामातलं जे वातावरण आहे, नोकरीच्या ठिकाणचं जे वातावरण आहे ते तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. हा आता महिन्याचा जो मध्य आहे त्यामध्ये तुम्हाला काही बाबतीत सहकाऱ्यांची थोड्याफार कुरबुरी किंवा वातावरण खराब होतंय ऑफिसचं असं वाटू शकतं, परंतु तिसऱ्या आठवड्यापर्यंत पुन्हा भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. आता मेष राशीचे जे लोक अविवाहित आहेत त्यांच्या लग्नासंदर्भात काही बोलणी होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमची एकता दिसेल, नातेसंबंध दृढ होताना दिसतील. त्याचबरोबर तुमचं वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी असेल. संपूर्ण महिन्यात तुमचे हितचिंतक, प्रियजन तुमच्या सोबत असतील. अडीअडचणी ज्या काही येतील त्यामध्ये तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा मिळेल. मेष राशीच्या लोकांची सध्या 7.5 सुरू आहे आणि त्यामुळे कधी कधी नकारात्मक विचार मनात येणं किंवा काही गोष्टी